नमस्कार विद्यार्थी मित्रो, गणिताच्या आणखी एक व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। चला तर विद्यार्थी मित्रो, आपली घन शिकण्याची सिरीज चालू झालेली आहे। आज आपण दोन अंकी संख्यांचे ज्या दोन अंकी संख्या सारख्या आहे म्हणजे एकक स्थान आणि दशक स्थान दोन्ही सारख्या म्हणजे रिपीट असणाऱ्या संख्यांचे आपण इथं घन कसं काढायचं आहे ते आज आपण शिकणार आहोत। बघा विद्यार्थी मित्रो, जसा रिपीट होणाऱ्या संख्या म्हणजेच कोणत्या आहे, जसं 22 या संख्येचा घन, 11चा घन, 44चा घन, 33चा घन, 66चा घन, 88चा घन, अशा पद्धतीचे जे दोन्ही अंक कसे रिपीट होत आहे अशा संख्यांचे घन आपण कसे काढायचं ते आज आपण इथे शिकणार आहोत। बघा विद्यार्थी, पहिले काय करायचं, हा दोन्ही सारखेच आहे, मग 2चा घन लिहा, इकडे लिहा, 2चा घन 8 होत आहे, या 2चा घन करा, तो इकडे लिहा, 8 लिहा, झाले 2चा घन 8, 2चा। आता मधामध्ये हेच अंक टाकायचे, बस बाकी काहीच करायची गरज नाही। बघा टाकले, आता काय करायचं आहे, ह्या मधातले जे अंक आहे त्याची डबल करून त्याच्या खाली लिहा आणि या सगळ्यांची बेरीज करा। झालं विद्यार्थी मित्र, हे झाले 8, इथे किती 14 4 हातचा 1, 2 आले, 2 इथं घ्या म्हणजे 16 हातचा 1, इथं 2 झाले, हे 2 घ्या, इथं झाले 10। झाले विद्यार्थी मित्र, 22 या संख्येचा घन तुम्हाला मिळालेला आहे। किती आलेला आहे, 10,648। बघा विद्यार्थी मित्र, किती फास्ट आणि किती सोप्या पद्धतीने आपण घन काढायचं आपण इथं शिकत आहे। हे झालं पहिलं उदाहरण। यानंतर आपण दुसरं उदाहरण बघूया। बघा विद्यार्थी मित्र, बघा आता काढूया आपण 44 45 या 55 या संख्येचा घन काढू। बघा विद्यार्थी मित्र, 55। आता काय करायचं आहे, 5च्या संख्येचा घन करा, तो किती येईल 125। इकडे सुद्धा काय कराल, तेवढेच कराल 125, सेम जसेच्या तसे 125 लिहून टाकायचं आहे, लिहिले। आता काय करायचं आहे, हा 125 शेवटचे अंक तर सोडायचे आहे, 125चा डबल घ्या, 250, इथे येईल 250 आणि याची करा बेरीज। हा 5, आपल्याला माहीत आहे की एकक स्थानचा अंक लिहायचा आहे, बाकीचे सर्व कॅरी हे इथं कॅरी केले, झालं। आता किती येईल, हा 7 झाले। आता बघा इथं काय काही 8 आणि 3 38 इथं घ्या। आता त्याच्यानंतर बघा इथं किती होतात 13, 13शी 3, हातचा किती 1, हातचा 1 झाला, 1 4 4 4 2 6 6 आणि 5 11 बघा तसं नाही, हा 3 आहे। त्याच्यानंतर बघा 25 आणि 12 किती होते 37 आणि 3 किती होतात 40, हे 40 सरळ इथं आपण कॅरी घेतले। आता काय करायचं आहे, 5 6 1 झालं विद्यार्थी मित्रो, आपण 55 या संख्येचा घन काढलेला आहे। म्हणजे इथं काय करायचं आहे, तुम्हाला जेवढं फक्त सिंगल युनिट प्लेसमधला जो आहे, वन्स प्लेसमधला तो अंक तुम्हाला लिहायचा, बाकीचे जेवढे अंक असतात ते कॅरी म्हणून तिकडे तुम्हाला घेऊन घ्यायचे आहे। अशा पद्धतीने आपण दुसरं जे आहे 55चा जो घन आहे तो आपण इथं काढलेला आहे। आता बघा आपण दुसरा एक अंक बघूया। आता आपण तिसरं इथं काढूया, 77 या संख्येचा घन करूया। बघा विद्यार्थी, 77 या संख्येचा घन पाहिल्यानंतर असं वाटतं की 77 या संख्येचा घन काढायचं कसं। बघा काय करायचं आहे, पहिले 7चा घन 343 लिहिले, त्यानंतर इकडल्या बाजूला 343 लिहिले। आता 343 आणि 343 जसेच्या तसे। आता काय करायचं आहे, आता याच्यात डबल घ्या, याच्यात डबल किती होईल 608 6 बघा बेरीज करा, हा 3 जसाच्या तसा 34 आहे, 34ला आपल्याला इथं कॅरी करून घ्यायचा आहे। हा किती होत आहे 10 आणि 3 13शी 3 हातचा 1। आता बघा इथं काय करायचं आहे, इथं पूर्णच्या पूर्ण कॅरी घ्यायचं। आता काय येईल बघा 12 12 आणि 4 16, 16शी 6 हातचा 1, 9 आणि 1 10, म्हणजे इथे येईल एवढं, हे झालं कॅरी। नेक्स्ट आता बघा काय करायचं, यांची 6 12 आणि 3 15शी 5 हातचा 1 बघा 8 12 13 13शी 3 हातचा 1 10 10 आणि 1 11। आता यांची करा बेरीज, 6 5 4 झालं विद्यार्थी मित्रो। हा जो आहे 77 या संख्येचा घन आपण काढलेला आहे। अशाच पद्धतीने तुम्हाला ही जर ट्रिक्स समजली असेल तर तुम्ही बघा काय करायचं आहे,
जे 88 आहे 88 या संख्येचा तुम्ही घन काढायचा आहे या पद्धतीने, आणि ते उत्तर जे आहे उत्तर तुम्ही मला कॉमेंटमध्ये कळवायचं आहे. अशीच जर व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर आपल्या मित्रांना फॉरवर्ड करायचा आहे, याची जोरदार प्रॅक्टिस करायची आहे. आणि अशाच नवनवीन ट्रिक्सकरिता माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, माझ्या फेसबुक पेजलासुद्धा फॉलो करायचं आहे. पुन्हा भेटूया विद्यार्थी मित्र, धन्यवाद.